सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप जरूर करावे. माऊलींनो, आपले श्रीकृष्ण आणि त्यांचे चरित्र याचे एकूण 50 भाग पूर्ण झाले आहेत. आज आपण पाहणार आहोत भाग 51वा. तर मागच्या भागामध्ये आपण पाहिले की श्रीकृष्णाच्या विरहाने गोपिकांची अवस्था कशी झाली आहे आणि सर्व गोपी त्यांना बघत बघत, त्यांचा शोध घेत घेत वनामध्ये सर्व ठिकाणी फिरत आहेत. काही गोपी यमुनेच्या तीरावरती शोधत आहेत, काही गोपी तेथील वृक्षांना विचारत आहेत, काही गोपी तेथील पशुपक्ष्यांना श्रीकृष्ण नेमके कुठे आहेत हे विचारत आहेत. शेवटी भगवान श्रीकृष्ण ही राधेला सुद्धा एकटे सोडून निघून गेलेले आहेत. आणि अशा अवस्थेत सर्व गोपी या अतिशय दुःखी, उदास आणि खिन्न झालेल्या आहेत. तर असे श्रीकृष्णांना शोधता शोधता गोपी आपल्या आपल्या मनालाच बोलत आहेत. एक गोपी म्हणते की, हे प्रभू श्रीकृष्णा, तुम्ही या व्रजभूमीत जन्म घेतल्यापासून या ठिकाणी प्रत्येकच गोष्टीला जणू काही यशच प्राप्त झाले आहे असे दिसते. वृंदावनाची ही जी भूमी आहे ती आपल्या जन्मानंतर अतिशय कीर्तिमान झाली आहे. या ठिकाणी जणू काही सौभाग्याची देवी इंदिरा येथे शाश्वतरित्या राहत आहे. आणि तथापि सुद्धा आम्ही आता यावेळेला अतिशय दुःखी झालो आहोत, कारण की आम्ही तुम्हाला शोधत आहोत आणि एवढा प्रयत्न करून देखील आम्ही तुम्हाला पाहू शकत नाहीयेत. आमचे जीवन आम्ही पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहोत आणि आम्ही तुम्हाला एक कळवळीने विनंती करतो की तुम्ही आमच्यासाठी परत यावे. दुसरी गोपी म्हणते की, हे प्रिय कृष्णा, ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या स्वच्छ पावसाने पारदर्शक बनलेले हे जे सरोवर आहे आणि या सरोवरावरती हे जे सुंदर सुंदर कमळे आले आहेत ना, ही देखील तुमची जीव किंवा प्राण आहेत बरं का. आणि ही कमळे अतिशय सुंदर जरी असली ना, तरी तुमचा जर दृष्टीपात ह्या कमळांवरती पडला नाही ना, तर ही कमळे देखील कोमेजून जातील. आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा तुमच्याशिवाय जणू काही मृत्यूकडेच वाटचाल करत आहोत. वास्तविकरित्या तसं पाहिलं तर आम्ही काही तुमच्या पत्न्या नाहीत किंवा आम्ही तुमचे गुलाम देखील नाहीत. तुम्ही कधी आमच्या करता कुठल्याच प्रकारचे धन सुद्धा खर्च केले नाहीत, तरी केवळ केवळ आणि केवळ तुमच्या नेत्र कटाक्षासाठी आम्ही तुमच्यावरती आसक्त झालो आहोत. आणि आता जर तुम्ही तुमची दृष्टी आमच्याकडे वळवली नाही तर आम्ही नक्कीच मरणाला प्राप्त होऊ आणि आमच्या मरणाला केवळ तुम्हीच जबाबदार असाल. आणि निश्चितरित्या स्त्री हत्या करणं हे एक अतिशय जघन्य पाप आहे. आणि तुम्ही जर आत्ताच्या आत्ता ताबडतोब आम्हाला बघण्यासाठी आला नाहीत तर आम्ही हा आमचा देह सोडून देऊ आणि हे हे जे काही मग मोठे पाप आहे ना, या पापाची फळे तुम्हाला भोगावी लागतील. त्यामुळे कृपा करा आमच्यावरती आणि तुम्ही आम्हाला बघण्याकरता या. तुम्ही कधीही असे समजू नका की केवळ एखाद्या विशिष्ट शस्त्रानेच कुणाला ठार करता येते. तुमची ही जी काही अनुपस्थिती आहे ही आम्हाला अतिशय दुःख देत आहे आणि त्यामुळे आमचा मृत्यू होऊ लागला आहे. तुम्ही कसे काय बरे स्वतःला स्त्री हत्येसाठी जबाबदार समजून घेणार आहात? आम्ही तर तुमच्या बाबतीत नेहमीच कृतज्ञ राहिलो आहोत. तुम्ही कित्येक वेळा आमचे संरक्षण केले आहेत. आम्हाला त्या विषारी कालिया सर्पापासून तुम्ही आमची मुक्तता केली आहे. इंद्राच्या क्रोधापासून तुम्ही आम्हाला वाचवले आहेत. बकासुरापासून आणि इतर भरपूर अशा असुरांपासून तुम्ही आम्हाला वाचवले आहेत. कित्येक संकटे आमच्यावरती आली पण तरी तुम्ही सदोदित आमचे संरक्षण केले आहे. परंतु या क्षणी तुम्ही आमची उपेक्षा का बरे करत आहात, याचे आम्हाला सर्वांना आश्चर्य वाटत आहे. हे प्रिय कृष्णा, आम्हाला चांगल्याच रीतीने माहित आहे की तुम्ही काही यशोदा माता आणि गोपाल नंद महाराजांचे पुत्र नाहीयेत. तुम्ही तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात. तुम्ही या सर्व अखिल प्राणीमात्रांचे परमात्मा आहात, परमेश्वर आहात. आणि तुम्ही जी काही ही कृपा केली आहे आणि ब्रह्मदेवाच्या विनंतीवरूनच तुम्ही या जगाचे संरक्षण करण्याकरता या ठिकाणी उत्तीर्ण झाला आहात, हे का आम्हाला माहित नाही? केवळ तुम्ही दयाळूपणे या यदुकुळामध्ये प्रगट झाला आहात आणि भौतिक जीव पद्धतीने भयभीत झालेला जो मनुष्य आहे तो तुमच्याच केवळ चरणकमळांचा आश्रय घेतो आणि तुम्ही त्याला नेहमीच संरक्षण देता. कधीही त्या मनुष्याला तुम्ही नाकारत नाहीत. तुमच्या हालचाली देखील किती सुंदर आहेत, किती गोड आहेत. तुम्ही केवळ स्वतंत्र आहात
आणि अशा रीतीने तुम्ही एका हातात कमळ पुष्प धारण करता आणि एका हाताने लक्ष्मी देवीला स्पर्श करता तुमचे हे असामान्य रूप. कृपया आमच्याकडे या आणि आम्हाला वरदान द्या. हे प्रिय कृष्णा, तू या वृंदावनवासियांचे भयहरण करतोस. तू तर परम बलवान नायक असा आहेस. तू तुझ्या केवळ मधुर हास्याने आपल्या भक्तांचा आणि आमच्यासारख्या स्त्रिया ज्यांना अनावश्यक गर्व झालेला आहे, अशा लोकांचा तू केवळ तुझ्या हास्यानेच तू तुझा गर्व नष्ट करू शकतोस. आम्ही तर केवळ तुझ्या दासी आहोत आणि म्हणून कृपा करून तुमच्या मुखांचे दर्शन घेऊन आम्हाला आमचा स्वीकार करावा. हे प्रिय श्यामसुंदरा, तुझ्या चरणकमळांचा स्पर्श आम्हाला प्राप्त करू दे आणि आमच्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे. तू एवढा दयाळू आहेस की सामान्य प्राणी देखील तुझ्या केवळ चरणकमळांचा आश्रय घेतात. तुझ्या चरणकमळांमुळे काल या सर्पाच्या फणावरती तू जेव्हा नृत्य केलेस, तरी ते भाग्यदेवता लक्ष्मीचे आश्रयस्थान आहे आणि आमची अशी विनंती आहे की कृपया आमच्या हृदयातील कामेच्छा तू शांत करावी. हे नाथ, तुमचे कमळासारखे सुंदर डोळे आणि प्रसन्न करणारे आहेत आणि तुझी ही काही मधुर वाणी आहेत. हे शब्द सर्वश्रेष्ठ बुद्धिमानांना देखील अतिशय समाधानकारक आहे आणि ते सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होता. आम्ही सुद्धा तुझ्या या मधुर शब्दांनी आणि तुझ्या या मधुर मुखाच्या आणि नयनाच्या सौंदर्याने तुझ्याकडे आकर्षित झालो आहे. कृपया तुमच्या अधरामृताचे पान करून तुम्ही आम्हाला तृप्त करावेत. हे नाथ, हे कृष्णा, तुझ्या चरित्राचे वर्णन करणारे शब्द हे अमृताने भरलेले आहेत आणि केवळ त्यांचे श्रवण किंवा उच्चारण करून मनुष्य हा या भौतिक अस्तित्व रूपी हा जे काही दावाग्नी आहे, या दावाग्नीतून तो वाचतो. स्वर्गातील ज्या थोर थोर देवता आहेत, शिव आहे, ब्रह्मा आहे, हे केवळ आणि केवळ तुमच्या शब्दांचे यशोगान करण्यात नेहमीच मग्न असतात, संलग्न असतात. आणि हे जे काही अखिल विश्व आहे, या अखिल विश्वातील प्राणी मात्र देखील आपल्या पापकृत्यांना नष्ट करण्यासाठी फक्त तुमच्या शब्दांचे त्यांनी गायन जरी केले ना, तरी त्यांची पापकृत्य नष्ट होतात. एखाद्याने तुमचे केवळ हे सुंदर असे दिव्य शब्द ऐकण्याचा जरी प्रयत्न केला ना, तरी तो मनुष्य शीघ्र गतीने पुण्यकर्माच्या स्तरावरती उन्नत होतो. वैष्णवान करतात तर तुमचे शब्द म्हणजे दिव्यानंद प्रदान करणारे असे आहेत आणि तुमचा हा जो दिव्य संदेश आहे, हा संपूर्ण या अखिल ब्रह्मांडामध्ये पसरवण्याच्या सर्वश्रेष्ठ कल्याणकारी कार्यामध्ये जे भक्त संलग्न आहेत ना, ते सर्वश्रेष्ठ आहेत. प्रिय श्यामसुंदरा, अशा प्रकारे गोपी पुढे म्हणू लागल्या की हे श्यामसुंदरा, तू किती कपटी आहेस. तुझ्या केवळ गोड हास्याने आणि तुझ्या या प्रेम पूर्व असलेल्या नेत्र कटाक्षाने तुम्ही वृंदामध्ये आमच्याबरोबर जो विहार केला आणि तुमच्या मंगलमय ध्यान समाधीचे स्मरण करून आम्ही आता किती दुःखी कष्टी झालो आहोत, याची तुम्हाला यत्किंचितही कल्पना तुम्ही करू शकता का? तुम्ही एकांतामध्ये आमच्याशी जो संवाद केला तो अतिशय हृदयस्पर्शी होता, परंतु तुमच्या वागण्याचे आम्ही जेव्हा स्मरण करतो तेव्हा आमचे हृदय खरोखर संतप्त होत आहेत आणि कृपया कृपया विलंब न करता तुम्ही आमचे रक्षण करा. हे प्रिय कृष्णा, तुम्ही जेव्हा हे गायी चरण्यासाठी वनात जाताना तेव्हा आम्हाला खूप दुःख वाटते, याची तुम्हाला देखील निश्चितपणे जाणीव आहे. वनातून जेव्हा तुम्ही त्या गायींच्या मागे चालत असता तेव्हा तुमच्या कमळापेक्षाही सुंदर असे तुमचे हे जे कोमल चरण आहेत ना, ते या वाळलेल्या गवतावरून जातात. तुम्हाला खडे टोचत असतील का, या विचाराने आमच्या मनाला अतिशय वेदना होतात. आम्ही तुमच्यावरती एवढ्या आसक्त आहोत की केवळ आम्ही तुमच्या चरणकमळाचे निरंतर चिंतन करत असतो. हे गोपाळ कृष्णा, तू जेव्हा गायी चारून संध्याकाळी वनातून वृंदावनात परत येतोस ना, तेव्हा तुझ्या हे जे काही गर्द निळ्या आणि कुरळे केस आहेत ना सुंदर, यांचे जे काही तुझ्या डोक्यांच्या भोवती जे वलय निर्माण होते आणि गोद गायींच्या धुळीने तुझा माखलेलं हे सुंदर मुखकमल यांचे दर्शन आम्ही करत असतो. तुझं ते सुंदर मुख आणि तुझं ते सुंदर मधुर हास्य आमच्या मनातील ही जी काही कामेच्छा आहे ना, त्यामुळे तिला ते प्रबळ करते. प्रिय कृष्णा, तुम्ही तर आमचे परम प्रियकर आहात आणि आम्ही तुम्हाला शरणागत आहोत.
त्यामुळे तुम्ही आम्हाला अभय द्या आणि आमच्या मनातील इच्छा तुम्ही पूर्ण करा. या विश्वाची रचना करणारे ब्रह्मदेव देखील तुमच्या या सुंदर अशा चरणकमळाचीच उपासना करतात. आणि तुमच्या चरणकमळांची उपासना करणाऱ्या कोणालाही तुम्ही निश्चितच वरदान देता, यामध्ये कुठलाही संशय नाही. म्हणून हे प्रियतम, हे दयाघना, हे कृष्णा, तुम्ही आमच्यावरती संतुष्ट व्हा आणि आमच्या मनातील इच्छा पूर्ण करून आमच्या वेदना तुम्ही शांत करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण.